नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय शिमला मिरचीची भाजी. सहसा शिमला मिरची कुणाला आवडत नाही, पण जर या पद्धतीने भाजी बनवली तर सगळेजण आवडीने खातील आणि डब्याला देण्यासाठी किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान लागते. चला ही भाजी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी 1/2 किलो शिमला मिरची घेतली आहे. ही मिरची मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. जेव्हा आपण शिमला मिरची विकत घेतो तेव्हा खूप मोठी मोठी अशी विकत नाही घ्यायची, मध्यम आकाराची जी मिरची असती ती आपल्याला विकत घ्यायची, म्हणजे ती छान अशी कोवळी असते. इथं मी शिमला मिरची या पद्धतीने कट करून घेतली आहे आणि तिच्या ज्या आतल्या बिया होत्या त्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि या पद्धतीने आपल्याला तिला जेवढं पातळ आपल्याला कापता येईल तेवढं पातळ इथं मी ही शिमला मिरची कापून घेतली आहे. हे बघा, कापायला एकदम इझी जातंय. अशाच पद्धतीने आपल्याला ही जी सगळी शिमला मिरची आहे ती इथं कापून घ्यायची आहे. आता साहित्य बघूयात. इथं आपली 1/2 किलो शिमला मिरची म्हणजे मोठी 1 वाटी भरून ही शिमला मिरची आपण इथं कापून घेतली आहे. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि इथं मी 1 चमचा भर मटन मसाला वापरते. याच्यामुळे शिमला मिरचीची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते. अर्धा चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता गॅसवर इथं मी एक कढई तापवायला ठेवली होती. कढईमध्ये आपल्याला 2 वरगळे तेल घालून घ्यायचे. इथं मी कढईमध्ये 2 वरगळे तेल घालून घेतलंय. तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि जेव्हा तेल चांगलं गरम होईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचंय. इथं मी तेलामध्ये हिंग घालून घेते. हिंग छान फुलू द्यायचंय. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो कांदा मी इथं तेलामध्ये घालून घेतलाय आणि याला आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचंय. काय झालं, साहित्यामध्ये ना मी मीठ सांगायला विसरले होते. कांदा लवकर शिजावा म्हणून आपल्याला कांद्यातच मीठ घालायचंय. मी आता इथं कांद्यामध्ये मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित असा चांगला मिक्स करून घेते. कांद्याला आता छान सोनेरी कलर आलाय. कांदा खूप पण जास्त परतायचा नाहीये. एवढा कलर चेंज झाला की याच्यात आता आपल्याला लगेच अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि त्यानंतर व्यवस्थित या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. जेव्हा आपण अद्रक लसणाची पेस्ट घालतो तेव्हा कांदा लगेच तेल सोडतो, सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर अद्रक लसणाची पेस्ट ही खाली कढईला चिकटते. म्हणून इथं मी व्यवस्थित अशी अद्रक लसणाची जी पेस्ट आहे ती मिक्स करून घेतली आहे. याच्यात आता आपण मसाले घालणार आहे. इथं मी हळद घालून घेतली आहे, मटन मसाला घातलाय, कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर धनेपूड आणि मिरची पावडर सुद्धा मी यामध्ये घालून घेतली. आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे चांगले परतून घ्यायचे. मसाले खाली चिकटू नये म्हणून आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालायचंय आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे परतले जातील. हे बघा, मसाले छान असे आपले इथं व्यवस्थित परतले गेलेत, मसाल्याला तेल सुद्धा सुटले. आता यामध्ये आपल्याला आपण जी बारीक चिरून ठेवलेली शिमला मिरची होती ती शिमला मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं ही शिमला मिरची आपल्याला यामध्ये मिक्स करायची. शिमला मिरची मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स झाली. आता आपल्याला कढईवर एक झाकण ठेवायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय, कारण आपण ही जी शिमला मिरची ही वाफेवर शिजवणार आहे. याच्यामध्ये आपण म्हणजे मिरची शिजवताना पाणी घालणार नाहीये, म्हणून कढईवरच पाणी ठेवायचं, म्हणजे वाफेचं पाणी होऊन आपली जी शिमला मिरची आहे
तर ती छान शिजली जाते. 3 ते 4 मिनिटं झालीत, आपण इथं चेक करूयात. तर अजून तरी शिमला मिरची शिजली असं मला तरी वाटत नाहीये, पण आपल्याला ही एकदा परतून घ्यायची, नाही तर खाली लागल, म्हणजे कढईला चिकटल. म्हणून मी इथं पुन्हा एकदा ही शिमला मिरची जी आहे तर ती मिक्स करून घेतली. तर मी इथं चेक करून बघितलं, तर मला ती खरंच थोडीशी कच्ची वाटली. म्हणून मी पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवलं आणि एक 3 ते 4 मिनिटं शिजू दिली. 3 ते 4 मिनिटं झाली. तर हे बघा किती छान असं शिमला मिरचीला तेल सुटलंय. तर आता ही जी शिमला मिरची आहे तर ही छान अशी शिजून तयार झाली आहे. शिजवताना आपण एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाहीये. म्हणजे मसाले परतताना जेवढं मसाले चिकटू नये म्हणून आपण जेवढं पाणी घातलं होतं तेवढंच आपण पाणी वापरलेलं आहे. इथं मी एकदा चेक करून घेतलं, तर शिमला मिरची छान अशी शिजली आहे. तर आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता तर तो शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपण ना शिमला मिरचीमध्ये शेंगदाण्याचं कूट घातलाय म्हणून काय करायचं, कढईवर एक झाकण ठेवायचं आणि फक्त एक हलकीशी वाफ काढून घ्यायची. म्हणजे जो आपला शेंगदाण्याचा कूट आहे तर तो छान शिमला मिरचीमध्ये मुरल. तर इथं शिमला मिरचीला छान अशी वाफ आली. आता झाकण काढून बघूयात. तर हे बघा, इथं आपली छान अशी शिमला मिरची बनवून तयार झाली. आता सगळ्यात शेवटी राहिली ती कोथिंबीर. तर आता आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर इथं मी आता कोथिंबीर घालून घेतली आणि याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेतलंय. आणि आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण आपली जी शिमला मिरची आहे तर ती बनवून तयार झाली आहे. तर अशा पद्धतीने इथं आपली शिमला मिरचीची भाजी ही बनवून तयार झाली आहे. तर जर शिमला मिरची रात्रीच कापून जरी तुम्ही एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तरी सकाळी पटकन डब्यासाठी होणारी ही भाजी आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.